पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी निकाल लांबणीवर 16 जूनला सत्र न्यायालय देणार निकाल। माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटलांसह 9 जणांवर हत्येचा आरोप। विधान परिषदेच्या 10 आमदारांचा शपथविधी पार। सभापती राम शिंदे सदस्यांनी दिली सदस्यत्वाची शपथ। पंतप्रधानांच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद। गाड्यांच्या ताफा सोडून मुख्यमंत्र्यांचा बाईकवरून प्रवास। फडणवीस शेलार बाईकवरून आले विधान भवनात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचाही पुण्यात बसनं प्रवास। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद। पालखी मार्गांची केली पाहणी। राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचं नियंत्रण पवार कुटुंबियांच्याच हाती। राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांची सूत्र पवार मायलेकांकडेच। 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला सादर केलेल्या यादीतून स्पष्ट। राज्य मंत्रिमंडळाची बैठक। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात चर्चा। मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची कपात करण्याबाबतही चर्चा। नसरापूरमधील अत्याचार प्रकरणी आज सुनावणी। नराधम भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपणार। दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज। चंद्रकांत पाटील अशोक खराच्या पाया पडतानाचा फोटो। अंजली दमानी यांची ट्विट करत पाटलांवर टीका। नीट पेपर फुटी प्रकरणात धनंजय लोखंडेच्या मित्राचाही सहभाग। सीबीआयनं ओंकार शिंगोटेला घेतलं ताब्यात। ओंकार शिंगोटे जुन्नरमधील आयुर्वेदिक डॉक्टर। केरळच्या मुख्यमंत्र्याचं नाव ठरलं। व्ही.डी. सतीशन बनणार केरळचे मुख्यमंत्री। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी। साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राचा निर्णय। अमूल मदर डेअरीकडून आजपासून दूध दरात वाढ। किमतीत प्रति लिटर 2 रुपयांनी केली वाढ। विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट। 17 मे पर्यंत उष्णतेची लाट असण्याचा अंदाज। अमरावती जिल्ह्यात 13 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर। आज ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट होणार। आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। इराणचे परराष्ट्र मंत्री अराकची भारत दौऱ्यावर। अराकची आजपासून 3 दिवस भारतात। ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार। बंगळुरूचा कोलकातावर दणदणीत विजय। विराटनं ठोकलं नाबाद शतक। बंगळुरू पोहोचला अव्वल स्थानी। आज पंजाब मुंबई सामना धर्मशाळेत रंगणार। सामना मुंबईसाठी फक्त औपचारिक सामना।